तर ईडीने रोहित पवार यांना दणका दिलाय, त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर या कारवाई संदर्भात अधिकची माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। कन्नड सहकारी साखर कारखान्याची उभारणी शेतकऱ्यांनी केली। छत्रपती संभाजीनगर इथे गरजवंत शेतकऱ्यांनी समभाग उचलून सहकारी साखर कारखाना उभारला। कन्नड सहकारी साखर कारखान्याने राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून त्यासाठी 2012 साली कर्ज घेतलं। कालांतराने कारखाना आर्थिक डबघाईला आल्याचं दाखवलं गेलं। कारखाना विकण्यासाठी लिलाव पुकारण्यात आला। बारामती ॲग्रोने साखर कारखाना खरेदी करण्यासाठी हायटेक इंजिनिअरिंगला पुढे केलं। हायटेक इंजिनिअरिंगला 25 ऑगस्ट 2022 रोजी 5 कोटी रुपये मिळाले। बारामती ॲग्रोचा आर्थिक व्यवहार तपासात उघड झाला। बारामती ॲग्रोने खेळतं भांडवल म्हणून घेतलेले पैसे कारखाने बळकवायला वापरले असा आरोप आहे। तर या लिलावात बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 50 कोटी रुपयांना कारखाना खरेदी केला। शेतकऱ्यांचे कारखाने हडपण्याचे षडयंत्र उघड झाले असं ईडीकडून म्हटलं गेलंय। टायमिंग तुम्हीच बघा ना, तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते त्याच्यातच माझं उत्तर आहे। हे दुर्दैव आहे की अदृश्य शक्ती हे फक्त घर फोडा पक्ष फोडा काही करून सत्तेत या, त्याच्यामुळे लोकांचा कल त्यांच्या बाजूनी नसला तरी अदृश्य शक्ती हा सगळ्या एजन्सीचा वापर करून लोकांना भीती दाखवते। खूप दुर्दैव आहे आणि हे आपल्या संविधानाला आणि आपल्यासारख्या देशाला जिथे लोकतंत्र आहे त्याच्या विरोधाभास होतो। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत। विजय, रोहित पवार यांच्यावर कारवाई झाली आहे, ईडीने ही कारवाई केलेली आहे, कारखान्यावर कारवाई केली आहे, अधिकची माहिती या संदर्भात। नक्की जगदीश, बघितलं तर रोहित पवार जे आहे आमदार यांच्यावरती आता ईडीने मोठी कारवाई केली आहे आणि ती कारवाईमुळे आता सर्वत्र जे आहे चर्चेला उद्यान झाल्याचे पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडच्या सहकारी कारखान्यावरती ईडीने जे आहे ते आता काल छापेमारी करून त्या ठिकाणी जप्त केलेला आहे। जवळपास यामध्ये 161 एकर आणि 50 कोटीहून अधिक रक्कम जी आहे ती जप्त या ठिकाणी करण्यात आलेली। त्यामुळे आता ईडीकडून जे आहे ते सर्वात मोठी कारवाई या वर्षीची लोकसभेच्या अगोदर जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे आता रोहित पवार हे आता सध्या अडचणीत आलेले असलेले पाहायला मिळत आहे। मात्र रोहित पवारांकडून यांच्याकडून देखील आता सरकारवरती जे आहे ते हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे। आता मी भाजपमध्ये जायला पाहिजे का असा सवाल जे आहे ते त्यांनी ट्विटरवरती टाकला होता आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे जे आहे खासदार त्या देखील आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या होत्या। कुठेतरी आता यामागे अदृश्य शक्ती असल्याचंही ते बोलत आहे। त्यामुळे आता एकंदरीत राजकारणात जे आहे ते आता चांगले उथापात झाल्याची पाहायला मिळत आहे। मात्र आता ईडीकडून ही कारवाई झाली असल्याने आता ईडी जे आहे त्यामुळे आता संपूर्ण शेतकरी सुद्धा याच्यात बघितलं तर कुठेतरी हैराणीत होण्याचं पाहायला मिळत आहे। जगदीश, धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल। तर ईडीने रोहित पवार यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यानंतर रोहित पवार यांनी सुद्धा या कारवाईनंतर उत्तर सुद्धा दिलंय। मात्र रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तर रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे, त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांच्यावर कन्नड सहकारी साखर कारखान्याची उभारणी शेतकऱ्यांनी केली आणि याच संदर्भात ईडीने कारवाई केली आहे। या संदर्भात कन्नड सहकारी साखर कारखाना या प्रकरणी घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप होता आणि त्यानंतर ईडीने कारवाई केली आहे। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत, सुरतला जाऊया रोहनकडे। रोहन, ही कारवाई झाल्यानंतर बारामतीमध्ये काय वातावरण आहे?
निश्चितपणाने जगदीश, ही मोठी कारवाई रोहित पवारांच्या आणि बारामती अॅग्रोच्या विरोधामध्ये घेतलेली पाहायला मिळते आणि ईडीने इतकी मोठी कारवाई रोहित पवारांवरती केल्यामुळे निश्चितपणाने बारामती शहर आणि बारामती मतदारसंघ आणि केवळ बारामतीच नाही तर कर्जत जामखेड जो की रोहित पवारांचा आहे त्याच्यामध्ये खळबळ आहे. रोहित पवारांनी टॅकल करण्यासाठी याला काल एक भावनिक ट्विट देखील केलेलं पाहायला मिळालं, परंतु जो आहे तो समाज माध्यमांमध्ये भाजपकडून जे आहे ते रोहित पवार यांनी कशा प्रकारे बेकायदेशीररित्या ही सगळी जमीन ताबा मिळवला, या जमिनीवरती ज्या पद्धतीने बारामती अॅग्रोने हा कारखाना जो आहे तो विकत घेतला, कन्नड सहकारी कारखाना 50 कोटीमध्ये कसं काय विकत घेतला, 500 कोटी रुपयांचं जे आहे ते जवळपास हा कारखाना होता असं म्हणणं इतरांनी सांगितलं आणि 500 कोटींचा कारखाना हा 50 कोटीमध्ये रोहित पवारांना कसं काय मिळाला, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी भाजपकडून मांडल्या जात आहेत. परंतु रोहित पवारांनी भावनिक साथ घालून मी झुकणार नाही, रडणारे गेले अशा प्रकारचं ट्विट जरी केलं असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये जो आहे ती परिस्थिती सांगण्याचं काम सध्या भाजप करताना पाहायला मिळत आहे. जी, तर बारामतीमधून आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेत. नवनाथ, रोहित पवार यांच्यावर कारवाई झाल्यानंतर बारामतीत वातावरण कसं आहे, कार्यकर्त्यांची नेमकी भावना काय? नक्कीच जगदीश, रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावरती ईडीने जप्तीची कारवाई केलेली आहे. यामुळे रोहित पवार कुठेतरी आता अडचणीत आलेले आहे, कारण रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत आणि त्यांनी सातत्याने राज्य सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे. त्यांनी संघर्ष यात्रा देखील काढलेली होती आणि त्या संघर्ष यात्रेची यशस्वी झाली असं देखील कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सांगितलेलं आहे. एकूणच बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र आता याच बालेकिल्ल्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. कुठंतरी हे फूट पडल्यानंतरच रोहित पवार यांच्या कारखान्यावरती ईडीने कारवाई केलेली आहे असा आरोप देखील बारामतीच्या कार्यकर्त्याकडून बोलला जातोय. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की सातत्याने रोहित पवार यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्यावरती सातत्याने ईडी कडून चौकशा लावल्या जात आहे. चुडाचं राजकारण जे आहे ते राज्य सरकारकडून केलं जात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी देखील सांगितलेलं आहे. नवनाथ रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.